नमस्कार नमस्कार सगळ्या सगळ्यांना. मैत्रिणींना माझ्या. तर इथं तर माझं ज्यांना स्ट्रगल अगदी बघा कसं रांगोळी येत चाललंय. एका नाही हातात मी अशांना मोबाईल सुद्धा पकडलाय आणि एका ही बघा हाताने मी मी रांगोळी कशी काढते. एका बोटाने तर काढून दाखवते एका रांगोळी. हातात मोबाईल पकडून तर एका हातात प्लीज तुम्ही रांगोळी एकदा काढण्याचं काढून बघा स्ट्रगल आणि तुम्हाला नक्की हे आवडेल जितकं काढायला. वाटतं तितकं सोपं तर नाही. इथं त्यामुळे ॲक्च्युली प्लीज आता माझ्या चॅनलला थोडंसं सबस्क्राईब मोबाईल आणि हलण्यासारखं वाटत असेल जरूर तुम्हाला लाईक आणि करा. आणि ही बघा मोबाईल मी एका बोटाने पकडण्याच्या कशी नादात रांगोळी ना माझं काढते. इकडं जर थोडीशी तुम्हाला आवडली तर डिझाईन नक्की लाईक करा, म्हणजे हे शेअर करा आणि होते. तर सबस्क्राईब करा. प्लीज समजून घ्या. ॲक्च्युली काय तर आहे आता ॲक्च्युली माझं चॅनल नवीन ही असल्यामुळे म्हणजे माझ्याकडे काही अशीच मला सुचलेली एक म्हणजे ही आहे. तर स्टँड व्हाईट वगैरे यानं असं पण काही खूप नाही छान आहे. दिसते ही रांगोळी. त्यामुळे मी एका हातात आणि जर मोबाईल तुम्ही पकडलाय आणि एका याच्यामध्ये जर हाताने कलर रांगोळी भरले ना तर काढते. ती तर इतकी प्लीज सुंदर समजून दिसते. घ्या या तर स्ट्रगलला. ही बॉर्डर आणि आपण कुठेही तुम्हाला म्हणजे जर भोवती व्हिडिओमध्ये ही आणि रांगोळी पाटाभोवती आवडली तर नक्की किंवा लाईक करा, सणावाराला शेअर आपण करा काढू आणि शकतो. सबस्क्राईब करा. तर बघा तर ही एकदा रांगोळी काढून ना ट्राय करा. अगदी खूप सोपी आहे. खूप म्हणजे आपण सोपे आहे. एका आता मला बोटानेच येते म्हटल्यानंतर काढू तुम्हाला शकतो. सगळ्यांनाच येणार आहे. पहिल्यांदा मी काय केलं, एक कारण लाईन ओढली आणि मधून एक हे केलं, म्हणजे 2 लाईन झाल्या ना, आणि मग परत बोटाने अशी करत जायचं. आणि ही रांगोळी ना आपण कुठेही अगदी असं म्हणजे सणावाराला तर आपण काढतोच रांगोळी, पण अशी बॉर्डर वगैरे कुठं काढायची म्हटली, ही बघा इथं चुकली आहे ना माझी रांगोळी. तर ॲक्च्युली काय ते मोबाईलकडे लक्ष इकडं देण्याच्या नादात परत इकडं ते विसरून जाते माझं, असं होऊन जाते दोन्हीकडे लक्ष देण्यामुळे. तर प्लीज समजून घ्या. तर तुम्ही कुठेही अगदी पाटाभोवती नंतर चौरंगाभोवती ही रांगोळी काढू शकता, किंवा आपण उंबरठा पूजन रोज करतोच असंही. मग मी इथं बघा उंबरठ्याच्याच बाहेर काढले. तर ॲक्च्युली उंबरठा पूजन करण्याची मला म्हणजे आमच्या उंबरठ्याला ऑलरेडीच तो येल्लो कलर दिलेला आहे. म्हणजे साऊथमध्ये तुम्ही जर बघाल ना, तर हे उंबरठ्याला ना हे असे अगोदरच डिझाईन वगैरे कलर दिलेला असत. मग रोज फक्त आपण पुसून घ्यायचं असतं. बाकी मग ते उंबरठा पूजन वगैरे म्हणजे हळदीचं लेपन वगैरे करण्याची काही एवढी गरज नसते. मग फक्त रांगोळी काढायची आणि उंबरठा पुसून घ्यायचा, एवढंच. मग ही बघा मी तुम्हाला उंबरठ्याच्या इथं काढून दाखवली रांगोळी. आणि नंतर मी ह्याच्यामध्ये कलर असे फिल केलेत. तर कलर भरल्यानंतर तर खूप सुंदर दिसते, खूप म्हणजे खूप सुंदर दिसते. तर ते मोबाईल हल्ल्यामुळे ना थोडंसं व्हायब्रेट इकडं तिकडं हात होते मला, तर प्लीज समजून घ्या तुम्ही. आणि ही बघा किती सुंदर दिसते रांगोळी कलर फिल केल्यानंतर. तर प्लीज ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.